नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। गुंतवणुकीच्या जगात तुमचे स्वागत आहे। आज आपण म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक कशी फायदेशीर आणि योजनाबद्ध पद्धतीने करता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत। म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आणि त्याची रचनेप्रमाणे 3 प्रकार कोणते आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करू। या व्हिडिओतून तुम्हाला काय माहिती मिळेल तर म्युच्युअल फंडाची ओळख आणि त्याचे फायदे, त्याच्या प्रकारांचे तपशीलवार विश्लेषण, गुंतवणुकीच्या तज्ञांचे उपाय आणि सल्ले। तर मग वेळ न दवडता म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत ज्ञानाचा खजिना उघडूया, कारण स्मार्ट गुंतवणूक म्हणजे आर्थिक यशाची पहिली पायरी होय। मित्रांनो, आपण जर आमचे मागील व्हिडिओ जे म्युच्युअल फंड सिरीजशी संबंधित आहेत आणि गुंतवणुकीशी संबंधित आहेत ते जर पाहिले नसतील तर ते जरूर पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया म्युच्युअल फंडाचे प्रकार जाणून घ्यायला। यशस्वी वित्तवर्धिनी ही शहरातली नावाजलेली गुंतवणूक प्रशिक्षण संस्था होती। कॅपिटल मार्केट विषयाचे वर्ग तेथे नियमितपणे चालत आणि नोकरी व्यवसाय करणारे, सेवानिवृत्त, महिला, विद्यार्थी असे सर्व प्रकारचे लोक येऊन गुंतवणूक या विषयाची माहिती घेत असत। अविकाकांना पाहुणे व्याख्याते म्हणून या संस्थेत नेहमी आमंत्रण असे। वर्गामध्ये सगळे आल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली। आज आपल्यामध्ये जय आणि नीता हे माझे तरुण मित्र माझ्या आमंत्रणावरून उपस्थित आहेत। मला सांगायला आनंद होतो की या दोघांनी गेले काही दिवस भरपूर मेहनत घेऊन त्यांचे आर्थिक नियोजन पत्रक म्हणजेच फायनान्शियल प्लॅन तयार केला आहे। हे तयार करताना त्यांना आलेले अनुभव ते तुमच्याशी शेअर करणार आहेत। तुम्हाला तुमचा प्लॅन करताना याचा फायदा होईल असे मला वाटते। सुरुवात कशी केली, कसा विचार केला आणि अडचणी काय आल्या हे सांगून जयने सुरुवात केली। आपल्याला गुंतवणूक कशासाठी करायची आहे याचा विचार स्पष्ट असला म्हणजे ती कशात करायची हे चांगले प्रकारे कळते। खरेदी किंवा विक्रीचे निर्णय हे आपल्या उद्दिष्टपूर्तीवर आणि ॲसेट अलोकेशनवर अवलंबून असले पाहिजे। जयने सुरुवात केली, आमची उद्दिष्टे साध्य करायला आम्हाला म्युच्युअल फंडातून गुंतवणुकीचे तंत्र सोपे व सोयीचे वाटले। रोजच्या आयुष्यात आपण डॉक्टर, वकील, शिक्षक अशा तज्ज्ञांवर अनेक गोष्टी सोपवतो। गुंतवणूक या विषयाचे महत्त्व आणि त्याची व्याप्ती बघता आपण म्युच्युअल फंडासारख्या व्यावसायिक संस्थांकडे आपली गुंतवणुकीची जबाबदारी सोपवली तर आपले नेहमीचे काम आणि गुंतवणूक अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील असे आम्हाला वाटते। पण त्याकरता त्यातील पुरेशी माहिती असणं आवश्यक आहे। जी माहिती देण्यासाठी आम्ही शेअर मार्केट संबंधित बेसिक कोर्स हा मोफत ठेवलेला आहे आणि इतर कोर्ससुद्धा अल्प दरात उपलब्ध आहेत, ज्याची माहिती आपल्याला स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळणार आहे। तर तुम्ही संपर्क करू शकता। ती घ्यायला आम्ही आज इथे आलो आहोत असे म्हणून त्यांनी अविकाकांकडे सूत्रे दिली। म्युच्युअल फंडाचे विश्व फार मोठे आहे आणि दिवसेंदिवस ते वाढत जाते। गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त जोखीम सापेक्ष परतावा देणे हा त्यांचा उद्देश असतो। त्यासाठी भांडवल बाजारातील डेट आणि इक्विटी गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना वेळोवेळी आपल्याला येत जात असतात आणि अविकाका यांनी आणलेल्या पॉवर पॉइंट स्लाइड दाखवून ते पुढे माहिती देऊ लागले। म्युच्युअल फंडाची वर्गवारी 2 प्रकारे करता येते। पहिली रचनेप्रमाणे आणि दुसरी ॲसेट अलोकेशन प्रमाणे। तर म्युच्युअल फंडाचे जे प्रकार पडतात ते 2, तर रचनेप्रमाणे आणि ॲसेट क्लास प्रमाणे। तर रचनेप्रमाणे जे प्रकार आहेत ते आपण आता पाहणार आहोत। खुल्या म्हणजे ओपन एंडेड, बंद म्हणजे क्लोज एंडेड आणि इंटरवल। तर मित्रांनो, रचनेप्रमाणे त्यातली मुख्य प्रकार कोणते आहेत तर खुल्या योजना म्हणजे ओपन एंडेड फंड, या योजनेला मुदत नसते। दुसरं म्हणजे बंद योजना, ज्याला क्लोज एंडेड फंड म्हणजेच ह्या ठराविक मुदतीच्या योजना असतात। तिसरा प्रकार म्हणजे इंटरवल फंड, मधून खरेदी किंवा विक्री यामध्ये करता येते। तर रचनेप्रमाणे असलेल्या प्रकारांची वैशिष्ट्ये कोणती आहेत
ते आता जाणून घेऊया. तर खुल्या किंवा ओपन एंडेड योजनांना मुदत नसते. या योजना कायम चालू असल्याने नवीन युनिटची खरेदी किंवा घेतलेल्या युनिटची विक्री कधीही करता येते. यातील प्रकार कोणते तर पहा. सर्वसाधारण म्युच्युअल फंडाच्या बहुतेक योजना खुल्या असतात आणि त्यांच्या युनिटची प्रथम विक्री आणि पुनर्खरेदी म्युच्युअल फंडाकडूनच होत असते. त्यानंतर एक्सचेंज ट्रेडेड फंड, ज्या योजनांचे व्यवहार शेअर बाजारावर होतात त्यांना एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हणतात. फंड ऑफ फंड्स, जेव्हा म्युच्युअल फंड योजनेची गुंतवणूक शेअर्स किंवा रोखे अशा साधनांमध्ये न होता त्याच कंपनीच्या किंवा दुसऱ्या कंपनीच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये होते, त्याला फंड ऑफ फंड्स असे म्हटले जाते. या सर्व प्रकारांची अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे पुढील व्हिडिओ पाहू शकता. तरी आपले समाधान होत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती किंवा व्हिडिओ अपेक्षित आहेत. त्यानंतर जो प्रकार आहे तो आहे बंद किंवा क्लोज एंडेड योजना. ही योजना ठराविक मुदतीची असते. अशा योजनेच्या सुरुवातीच्या विक्रीचा कालावधी न्यू फंड ऑफर पिरियड हा संपल्यानंतर त्यात नवीन युनिटची खरेदी करता येत नाही. तसेच घेतलेल्या युनिटची विक्री पण मधील काळात करता येत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. योजनेची ठरलेली मुदत संपल्यानंतर युनिटची पुनर्खरेदी होते व ती योजना बंद होते. बंद योजनांची शेअर बाजारावर नोंद केली जाते, परंतु यात फारसे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी पैसे लागण्याची शक्यता असेल तर अशा योजनेत पैसे गुंतवू नये. तिसरा प्रकार आहे मध्यांतर किंवा इंटरवल फंड. नावाप्रमाणे हा फंड वेगवेगळ्या अवधीसाठी खुला आणि बंद असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजून घेऊ, मंथली म्हणजे मासिक. इंटरवल फंडात दर महिन्यातून फक्त एकदा खरेदी किंवा विक्री करता येते. या डेट योजना असतात. याच पद्धतीने 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्ष मुदतीचे सुद्धा इंटरवल फंड असतात. आतापर्यंत बघितलेले हे सर्व प्रकार म्युच्युअल फंडाच्या मुदतीप्रमाणे किंवा रचनेप्रमाणेत आहेत. आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये काय पाहणार तर ॲसेट क्लासप्रमाणे याचे प्रकार कोणते आहेत. तर हा व्हिडिओ आपण नक्कीच पहा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड अरविंद परांजपे लिखित या पुस्तकातून ही माहिती पाहिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडाच्या रचनेप्रमाणे 3 प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती घेतली. आशा आहे की तुम्हाला SIP, ओपन एंडेड फंड, क्लोज एंडेड फंड आणि इतर गुंतवणूक योजना कशा कार्य करतात याबद्दल तुम्ही समजून घेतलं असेलच. स्मार्ट गुंतवणूक तुमच्या आर्थिक भविष्याची मजबूत पायाभरणी करू शकते किंवा असू शकते आणि ही माहिती तुम्हाला त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात मदत करेल. लक्षात ठेवा, तुमच्या मेहनतीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवूनच तुम्ही आर्थिक स्वावलंबन साधू शकता. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.